नमस्कार, मी वृषाली कदम. जय महाराष्ट्राच्या कॉफी विथ कदम या खास कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. आज कॉफीमध्ये जी असामी आपल्यासोबत आलेली आहे ती संगीत क्षेत्रातली आहे. फार लहान वयामध्ये खरं तर त्यांनी संगीताचं शिक्षण घेतलं आणि फार कमी वयामध्येच त्यांनी त्यांचं गाणं हे लोकांपर्यंत पोहोचलं टी व्हीच्या माध्यमातून. मला असं वाटतं की त्या काळामध्ये फार कमी तरुण गायक हे परिचयाचे होते की जे इतकं सुंदर वेगवेगळ्या गाण्यांना न्याय देत होते असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. सारेगमप या कार्यक्रमामधून त्यांनी एंट्री घेतली आणि त्यानंतर मला असं वाटतं की मागे वळून त्यांनी पाहिलं नाही असे ऋषिकेश रानडे आपल्यासोबत आहेत. नमस्कार. खूप खूप स्वागत कॉफीमध्ये. थँक्यू. आजचा कॉफीचा एपिसोड हा सुरमई होणार आहे याबद्दल माझ्या मनात शंका नाहीये. पण ऋषिकेश रानडे, तुमचा अख्खा प्रवास मला असं वाटतं की माझ्यासोबत अनेक प्रेक्षकांनी देखील पाहिला असेल त्या काळातला. कारण रियालिटी शोमधून आपण पुढे आलात आणि त्याच्यानंतर मराठीमध्ये आपली गाणी ही मला असं वाटतं की लोक खास करून थांबून राहायचे कार्यक्रमासाठी की आता ऋषिकेश रानडे येणार आहेत आणि गाण्याची प्रस्तुती होणार आहे. तर एक ओरिजिनल आवाज, स्वतःचा आवाज, आणि तो उत्कृष्ट पद्धतीनं कल्टिवेट तुम्ही केलात आणि इतरांची गाणी का होईना पण ती आपल्या आवाजामध्ये आणि आपल्या फ्लेवरमध्ये तुम्ही लोकांपर्यंत पोहोचवली. कसं वाटतं आज मागे वळून पाहताना? फार छान वाटतं. म्हणजे आणि हे आपण एक आजचं छान चॅट सेशन पुढे येण्याच्या आधी मला आवडलं, म्हणजे तूच म्हणलं तरी मला तुम्ही चालेल. म्हणजे जास्त फ्रेंडली आणि छान तो सहज वाटेल आपला संवाद. आणि एकतर म्हणजे खूप तुम्ही विचारलं ती आनंदाची गोष्ट आहे माझ्यासाठी की आज लोकांचं इतकं भरभरून प्रेम गेली अनेक वर्ष मला एक कलाकार म्हणून लाभलं. आणि खूप इतर ह्या दिग्गजांची गाणी जेव्हापासून मी गायला स्टेजवर सुरुवात केली किंवा लोकांपुढे गायला सुरुवात केली तेव्हापासूनच लोकांचा आशीर्वाद, प्रेम मिळत राहिलं. ही खूप मोठी भाग्याची गोष्ट मला वाटते की ज्यांनी मला या क्षेत्रात काम करण्यासाठी जो इनिशियल कॉन्फिडन्स असतो किंवा आपण जे मनात आहे आपल्या त्या करेक्ट पाथवर सुरुवात केली, हा विश्वास मला ह्या लोकांची जी दाद आहे किंवा त्यांचं प्रेम आहे त्यामुळेच मिळाला. पण ऋषिकेश, एक गोष्ट मला नक्की आवर्जून वाटते या सगळ्यामध्ये, आता इतके रियालिटी शोज झालेले आहेत. त्या काळामध्ये जेव्हा आम्ही तुला सारेगममध्ये पाहिलेलं, सारेगम हा एकुलता एक वन अँड ओनली शो होता. आज जी मुलं कॉम्पिटेटिव्ह अशा शोजमध्ये जाऊ इच्छितात त्यांच्याकडे बरेच प्लॅटफॉर्म आहेत, अनुभव आहेत, रिवाइंड करून जुनं ऐकता येतं, आपलं गाणं ठरवता येतं. मला आज काय गायचंय किंवा आज कुठल्या 5-6 पठडीतली गाणी तयार करून ठेवायची आहेत याची पूर्ण कल्पना असते. त्या तयारीनिशी लोक जातात. त्या काळामध्ये मात्र ज्यावेळी सारेगामा आणि त्यावेळी सारेगामामध्ये सुद्धा अनेक बदल असायचे. दर एपिसोडला नवीन काहीतरी थीम असायची, नवीन काहीतरी असायचं. त्या काळामध्ये इतकं हे परिचयाचं नव्हतं. अशा काळामध्ये स्वतःला सिद्ध करणं आणि जिंकणं हे किती चॅलेंजिंग होतं? मला मी आज ह्या गोष्टीकडे बघताना मला असं वाटतं की आजच्या स्टेजला होणारे रियालिटी शोज त्यातले चॅलेंजेस आणि मी जेव्हा भाग घेतला होता तेव्हाचे चॅलेंजेस वेगवेगळे. आजही चॅलेंजेस आहेत, आजही वेगळ्या कारणांसाठी रियालिटी शोज कठीण आहेत. पण मी जेव्हा त्याच्यात भाग घेतला होता तेव्हा त्याचं स्वरूप खूप तुलनेने सिम्पल होतं, खूप ऑर्गॅनिक होतं. म्हणजे मला आठवतंय की 1 महिन्याभरात अख्खं शेड्यूल संपायचं. म्हणजे आता आपण मी जेव्हा सिलेक्ट झालो, फायनल 20 असतील किंवा 15 कंटेस्टंट्स असतील जे असतील, त्या ऑडिशन्स देऊन इट वॉज सच अ सिम्पल आणि छान प्रोसिजर होती ती की असे सगळेजण आम्ही जायचो तिथे, पटापट एकेकाचं एक कडवं ऐकायचं, त्यातनं ऑडिशन्स होऊन पुढच्या राऊंडला फायनल ऑडिशन झाली की आम्ही ॲक्च्युअल स्पर्धेला सिलेक्ट झालो. आणि तेव्हापासून ते अंतिम विजेता घोषित होईपर्यंत सगळं ऑलमोस्ट 1 महिन्यात सगळं शेड्यूल संपायचं. तर ती सिम्प्लिसिटी खूप होती. पण त्याचबरोबर जजेसचं पॅनल जे बसलेलं असायचं. सुरुवातीला मी जेव्हा हिंदी सारेगमला गायलो तेव्हा हे सगळे मोठे दिग्गज कंपोजर्स असतील, लिरिसिस्ट असतील किंवा फिल्म डिरेक्टर्स असतील, एका वेळेला यायचे, तुम्ही गायचंय त्याच्यासमोर रिटेकला चान्स नाही. देर वॉज नो पोस्ट प्रोडक्शन. जे तुम्ही गाताय ते जो रिझल्ट येईल तो त्या क्षणाचा, त्या 3 मिनिटातला असायचा आणि त्यातनं तुम्ही पुढच्या राऊंडला जायचा. राऊंड करत फायनलला आलं, जो कोण जिंकेल हरेल. प्रिटी मच सिम्पल फॉर्मॅट होता.
पण त्यातला चॅलेंज हाच होता की त्याला तुम्हाला बाकी काही ॲडिशनल गिअर्स तेव्हा नसायचे, किंवा प्रमोशनचं माध्यम सुद्धा, किंवा ऑडियन्स पोल किंवा व्होटिंग, हे काही गोष्टी नव्हत्या. त्या ठिकाणचे जजेस आणि त्या दिवशी तुमचा परफॉर्मन्स जसा होईल त्याच्यावर मार्क आणि त्याच्यावर तुमचं हे ठरणार. सो देर वेर लेस चान्सेस असं मला वाटतं. सो ते चॅलेंजेस होते. आजच्या रियालिटी शोज मधली प्रेशर्स हँडल करणं इज ऑल्सो अ व्हेरी डिफिकल्ट टास्क. खूप टॅलेंटेड जनरेशन आज आहे. म्हणजे मला असं बघताना वाटतं आत्ताची जी 12-15 वर्षाची जी मुलं आहेत त्या एजमध्ये मला किंवा त्या पिढीला आम्हाला जे एक्सपोजर होतं त्यापेक्षा खूप जास्त पटीने आजच्या मुलांना एक्सपोजर आहे आणि ब्रिलियन्स पण त्यांचा खूप जास्त आहे. दे आर सुपर टॅलेंटेड. फक्त ते चॅनेलाइज होणं आणि या सगळ्या रियालिटी शोज पब्लिसिटीच्या प्रेशरमध्ये ती आर्ट जपली जाणं हा फार मोठा चॅलेंज त्याच्यात मला वाटतो. तो ठेराव आणि कुठेतरी ते प्रिझर्व होणं हा चॅलेंज जास्त झाला आहे, अपार्ट फ्रॉम बिंग सो मच टॅलेंटेड, असं मला वाटतं. गेल्या 10 वर्षांमध्ये जर आपण पाहिलं तर शास्त्रीय संगीताच्या ज्या मैफिली व्हायच्या त्याचंही स्वरूप आता बदललंय. ते आता एक भव्य दिव्य असा शो असतो, लाईट्स असतात, मोठा आवाज असतो, साऊंड सिस्टीम असते. यामुळे संगीताचा गाभा कुठेतरी हरवतोय असं वाटतं का? म्हणजे शास्त्रीय क्षेत्रामध्ये मी अगदी खूप जास्त अधिकारवाणीने टू बी व्हेरी फ्रँक बोलू शकणार नाही, पण हा खूप चांगला प्रश्न आहे. कारण शास्त्रीय संगीत जे आपलं मूळचं संगीत आहे त्याला आज कुठेतरी म्हणजे आजचे जे बदललेले एक्सपेक्टेशन्स आहेत की व्हिज्युअल मीडियम सुद्धा खूप स्ट्रॉंग झालेलं आहे आजच्या घडीला. आणि मे बी त्यामुळे की एक लाईट्समुळे चांगलं प्रेझेंटेशन, व्हिज्युअली सुद्धा ते आकर्षक दिसणं, मग तो स्टेज सेटअप असेल, आपण म्हणलं असं की लाईट डिझायनिंग असेल, किंवा ऑडियन्ससाठी सुद्धा असलेली मांडणी असेल, त्याच्याबरोबर तिथे आसपास घडणाऱ्या गोष्टी असतील, हे सगळं मे बी एक व्हिज्युअली सुद्धा ती गोष्ट अट्रॅक्टिव्ह करण्यासाठीची गरज थोडीशी बनली आहे असं मला वाटतं. क्लासिकल म्युझिकला किंवा क्लासिकल मैफलीला तुम्ही म्हणलात तसं जे पूर्वीच्या काळातलं जे सिम्पल स्वरूप असेल त्याच्या दृश्य रूपाचं, ते आता थोडं बदललं आहे. पण मला असं वाटतं इट्स अ वेलकम चेंज. म्हणजे त्यांनी शास्त्रीय संगीताच्या गाभा जे आपण म्हणतो त्याला धक्का नाही लागणार असं वाटतं, कारण इट्स सच अ रूटेड आर्ट आहे ती आणि आपली आर्ट आहे ती. सो जे चांगले कलाकार आहेत, प्रतिभाशाली कलाकार शास्त्रीय संगीतातले आहेत, गायक असतील, वादक असतील, ती कला तेवढीच स्ट्रॉंग राहणार आहे, कॅरी फॉरवर्ड होणार आहे. आणि किती व्हिज्युअली त्याला डेकोरेट जरी झालं तरी इट विल, मला असं वाटतं, ओनली एनहान्स द रिझल्ट असं वाटतं. गायकाच्या किंवा त्या आर्टिस्टच्या गाभ्याला धक्का नाही लागणार इन लॉंग रन. कारण मी म्हणलं असं की ती इतकी साधनापूर्ण कला आहे की त्याच्याशिवाय ती मैफल होऊच शकत नाही. म्हणजे जो 2-2.5 तास एखादा गायक गातो किंवा वादक शास्त्रीय संगीत सादर करतो, तेवढा रियाज आणि ताकद असल्याशिवाय तो तिथपर्यंत पोचलेला नसतो. त्यामुळे मला असं नाही वाटत की त्याच्या गाभ्याला धक्का लागेल. तुमची शास्त्रीय संगीत जे तुम्ही शिकलात त्याच्यानंतर आपण रियाज करतो, तर रियाज करण्याची पद्धत कशी आहे? कारण पूर्वी तानपुरा असायचा, तबला असायचा आणि रियाज व्हायचा. नंतर आता मधल्या काळामध्ये ते ऑटोमॅटिक आपण आपली स्केल सिलेक्ट करायची आणि त्याच्यामध्ये तानपुरा सेट करून रियाज करायचा, अशी एक पद्धत आली आहे. आता आपण बघतो की लेझर्स आहेत, लाईट्स आहेत आणि साऊंड सिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला ते प्रेझेंटेशन करायचं आहे. त्यामुळे ह्या इलेक्ट्रॉनिककडे आपण थोडंसं झुकलो आहे का? आणि रियाजामध्ये सुद्धा ते रिफ्लेक्ट होताना दिसतं का? हां, हा पण खूप छान पॉईंट आहे तुम्ही मांडलेला. म्हणजे आजची टेक्निकल ॲडव्हान्समेंटमुळे ही गॅजेट्स आली आहेत की ज्यातनं तानपुरा असेल, स्वरमंडल असेल, ही सगळी वाद्य तुम्हाला रियाज करताना अवेलेबल आहेत. खरा तानपुरा घेऊन तो सुरात लावणं, ह्या सगळ्या गोष्टींपासून पटकन ते अवेलेबल आहे ना, की मशीन, आता तानपुऱ्याची मशीन सुद्धा गेली आहेत. आता मोबाईलमध्येच तुमच्या ॲप्स आहेत तानपुऱ्याची किंवा हे सगळी. सो तुम्ही ती लावून ब्लूटूथ स्पीकरला कनेक्ट करून रियाज करू शकता. हे एक सोय म्हणून खरंच चांगलं आहे असं मी म्हणेन. एक सोय म्हणून की आता मी प्रवास करतोय, तर प्रवास करतोय म्हणून माझा रियाज झाला नाही,
तर हा एक्सक्यूज नाही आहे, बिकॉज यू हॅव द ॲप इन युअर मोबाईल. तुम्ही तो लावून रियाज करायला अपेक्षित आहे आणि तो करूही शकता. पण तरीही खऱ्या तानपुऱ्यावर रियाज करणं ह्याची जो इम्पॉर्टन्स आहे, त्याचे जे महत्त्व आहे, त्याचं जे सौंदर्य आहे, ते ह्यांनी जाऊ शकत नाही. कारण खऱ्या तानपुरा सुरात लावणं ही सुद्धा कला आहे. खरं. ते सुद्धा जमलं पाहिजे. खऱ्या सुरात तानपुरा लावणं काय आहे हे सुद्धा खूप जणांना माहीत नसेल. तो कान तयार होणं, त्याला तेवढा वेळ देणं, ती स्पेस देणं आणि त्याचा आनंद काय आहे त्याच्यासाठी सुद्धा तो एक्सपिरियन्स मिळवणं, हे खूप जणांना कदाचित आता माहीत नाही आहे, किंवा माहीत असलं तरी तेवढा वेळ द्यायचा नाही आहे. कारण मला असं वाटतं की रियाजालाच किंवा या गोष्टीलाच वेळ नाही हे गायकांनी कधी म्हणू नये. कारण त्यासाठीच तुम्ही आहात आणि ते तुमचं काम आहे, ती फार महत्त्वाची गोष्ट आहे. पण येस, एक सोय म्हणून मी म्हटलं तसं नक्कीच ह्या टेक्निकल ॲडव्हान्समेंटचा तुम्ही वापर केला पाहिजे, बिकॉज इट इज अवेलेबल व्हेरेवर यू गो. सो म्हणलं तर त्याचा पॉझिटिव्हली वापर करता येऊ शकेल, बट स्टिकिंग टू युअर बेसिक्स असं मला वाटतं. खरं. तुम्ही सगळ्याच पद्धतीची पठडीतली गाणी गाता तसं पाहायला गेलं तर. एकीकडे आपण बघतो की आता घराणे ज्यांचं शास्त्रीय संगीत असतं, तर घराणेदार शास्त्रीय संगीत आणि दुसरीकडे फिल्मी गाणी, या भिन्नतेमध्ये स्वतःला मोल्ड करताना कुठले चेंजेस आत्मसात करावे लागतात आणि काय काय त्याच्यामधले चॅलेंजेस असतात? आता कसं की शास्त्रीय बैठकीचं गायन मी परफॉर्म करत नाही. म्हणजे मी नक्कीच शास्त्रीय शिकलेलो आहे. म्हणजे माझे गुरु पंडित विजय कोपरकर, शेखर कुंभोजकर सर यांच्याकडे शिकलो आहे. पण एक शास्त्रीय संगीताचा जो लगाव आहे, गायकीचा लगाव आहे, तो कुठे अप्लाय करायचा आहे, कुठल्या प्रकारच्या गाण्यात. मी आता समजा एखादा मी लाईट सेमी क्लासिकल कार्यक्रम सादर करतोय गाण्यांचा, तर एक शहनशाह बनवा के हसी ताजमहल जरा तारार, आता इथे गमकेचा वापर आहे. तिथे तुम्ही त्या रागाचे स्वर तुम्ही घेत त्या चलनाला धरून बांधलेलं कॉम्पोजिशन आहे. सो तो लगाव तिथे तुम्हाला आणता आला पाहिजे. नॉट टू कॉपी द ओरिजिनल सिंगर, पण त्या गाण्याची डिमांड काय आहे की त्याच्यात तो क्लासिकल लगाव आहे, गमकेचा वापर आहे, स्वराची कॉम्बिनेशन्स त्या रागाला धरून केलेली आहेत, हे तुम्हाला ॲटलिस्ट ओळखता आलं पाहिजे आणि त्यानुसार आवाजाचा लगाव ठेवला पाहिजे. व्हेअरएज एखादं लाईट सॉन्ग तुम्हाला गायचं असेल किंवा मी गात असेल, जसं तू तेव्हा तशी, तू तेव्हाशी, तू तेव्हा तशी, आता इथे गातानाचा आवाजात हलकेपणा अपेक्षित असेल तर ते ओळखून तुम्ही तो मोल्ड केला पाहिजे, किंवा जे मी डोक्यात ठेवतो. कारण ती त्या शब्दांची डिमांड वेगळी आहे, त्या सिच्युएशनची डिमांड वेगळी आहे, त्या कॉम्पोजिशनची डिमांड वेगळी आहे. सो हे बदल त्याप्रमाणे नीड प्रमाणे करणं, याच्याकडे मी लक्ष देत आलोय, किंवा माझ्या बरोबरीचे अनेक गायक गायिका ह्याच्याकडे लक्ष देतात. आणि त्यामुळे ते गाणं तुमचं वेगळं साऊंड झालं पाहिजे, त्या भावाला न्याय देत हा प्रयत्न मी करतो. आता रील्सचा जमाना आहे, हे आपण कितीही नाही म्हटलं तरी आपण ही गोष्ट मान्यच करावी लागते. त्यामुळे रील्स आहेत, शॉर्ट्स आहेत, ह्या सगळ्यामुळे गाण्याचं लाईव्ह सुद्धा शॉर्ट झालं असं वाटतं का? येस, नक्कीच. म्हणजे हा पण फार इंटरेस्टिंग पॉइंट आहे. कारण म्हणजे बरेच वेळा असं होतं की आता गाणं एखादं नवीन आम्ही करत असू तर समोरनं रिक्वायरमेंट हे सांगितलं की 2 मिनिटाच्या आत बसवा गाणं, किंवा आधी 3 अंतराची गाणी असायची, 3 मिनिटाचं मिनिमम गाणं असायचं, 3 ते 3.25 मिनिटाचं. मग 2 अंतराची गाणी झाली, आता ती 1 अंतराची गाणी झालीत, आणि त्यातूनही ती 2-2.25 मिनिटात बसलं पाहिजे. म्हणजे गाण्याचा मुखडा, त्याच्या आधीचं एक इंट्रो म्युझिक ज्याला आम्ही म्हणतो, की त्या गाण्याच्या फीलमध्ये घेऊन जाणारं, हे सगळं धरून 2-2.25 मिनिटात गाणं बसवा अशी अनेकदा रिक्वायरमेंट येते, विच इज सो मच लिमिटिंग टू अ क्रिएटिव्ह माइंड. म्हणजे
कारण तुम्हाला त्या ह्याच्यासाठी टेलर मेड काम करायचं आहे. कारण रील्सच्या अटॅकमुळे एक तो ठेराव कमी झालाय आणि अटेन्शन स्पॅनही कमी झालाय किंवा ती सवय लागली लोकांना की सगळ्याचा शॉर्टकट. हा, म्हणजे 4 मिनिटं म्हणल्यावर लोकांना वाटतं की 4 मिनिटाचं गाणं आहे, म्हणजे 4 मिनिटं तुम्ही एखाद्या गाण्याला देऊ शकत नाही. मग ते कधी कधी काय होतं की प्री डिटरमाइंड एफर्ट होतो तो, की मला 2-2.25 मिनिटाला रील्सला वाजेल असं गाणं करायचंय का. मग त्या पद्धतीने प्री डिटरमाइंड तो एफर्ट होतो आणि म्हणून कधी कधी त्यातलं आत्मा जाऊ शकतो गाण्यातला. बिकॉज आय एम डोक्यात फिक्स आहे की मला हे गाणं 2 मिनिटात रीलला वाजेल ह्यासाठी करायचं आहे किंवा समोरच्याची डिमांड तशी आहे. यामुळे नक्की तो ठेराव कमी झालाय असं मला वाटतं. बट सी, मी कायम पॉझिटिव्ह विचार करण्याची मला आवड आहे, म्हणून मी म्हणतो की यातनंही काहीतरी चांगलं होईल आणि चांगली निर्मिती होतेच आहे आजही. फक्त मी म्हटलं जसं की खूप येतं पण आहे ना काम, आणि अटेन्शन स्पॅन कमी झाल्यामुळे लोकांना तेवढं त्याच्याकडे ऐकायला किंवा वेळ द्यायला स्पेस नाही आहे असं मला वाटतं. बट अगेन दॅट्स अ ट्रेंड आणि ह्याच्यातनंही चांगलं काय निर्माण करता येईल ते आपल्याला करत राहायलाच पाहिजे. ऋषिकेश रानडे यांच्या आवडीतला म्हणजे असा कुठला राग आहे की तुला असं वाटतं की हा राग ना मला फार सूट करतो किंवा मला फारच आवडतो, की ह्या बाजमधली या रागातली गाणी खूप आवडतात गायला असा, आणि आवडतं गाणं एखादं त्या रागातलं? हा प्रश्न इंटरेस्टिंग आणि अवघड अशा करत आहे की हे असं म्हणणार काय की लता दीदींचं तुम्हाला कुठलं गाणं आवडतं इतकी आणि चूज एनीवन तसा प्रश्न आहे हा. पण पटकन सांगायला झालं तर भिंपलास राग मला खूप आवडतो. म्हणजे लाईट म्युझिकमध्ये खूप मोल्ड झालेलं आहे ह्या रागात आणि खूप गाणी त्या रागावर आधारित झालेली आहेत. आता लाईट म्युझिकमध्ये एक्झॅक्ट रागाचं स्वरूप कधी कधी कॉम्पोजिशन प्रमाणे चेंज केलं जातं, पण भिंपलासमध्ये आवडतात मला झालेली गाणी. म्हणजे जसं की नैनों में बदरा छाए बिजली सी चमके हाय ऐसे में बलम मोहे गरवा लगा ले नैनों में बदरा छाए. आता हे मदन मोहनजींचं गाणं भिंपलासला धरून आहे, पण इतकं सुंदर त्याच्यात शक्यता खूप निर्माण होतात असं मला वाटतं लाईट म्युझिकसाठी, म्हणून मला तो राग मे बी जास्त आवडतो. आणि कोणता राग जरा कठीण वाटतो किंवा ह्या रागामध्ये मला काहीतरी करायचंय, काहीतरी वेगळं मी करू शकेन भविष्यात, काही कंपोज स्वतःचे, असं वाटतं का? मला हे पण तसं पटकन सांगणं का कठीण आहे, कारण एखादा राग काय कुठल्या कॉम्पोजिशनला धरून आपल्या समोर येतो, त्यामुळे त्याचं म्हणजे कठीण असणं किंवा कम्फर्टेबल असणं बेतलेलं असतं असं मला वाटतं. पण मला आवडणारा आणि तेवढाच गाताना सूर लावायला कठीण असा तोडी राग वाटतो, अतिशय आवडतो मला, मनापासून फार आवडतो. म्हणजे भीमसेनजींचा तोडी मी काय करोडो लोकांनी त्याच्यावर प्रेम केलेलं आहे, त्यांचा आवडता राग त्यांचाही होता असं मला वाटतं. पण त्यातले स्वर असं मला वाटतं तुमच्या प्रश्नाला धरून की लावायला कठीण आहे, स्पेशली तानांमध्ये किंवा ह्याच्यात त्याचे जे तोडीचे प्रकार आहेत त्याच्यात सुद्धा बांधील तो राग मांडणं किंवा तानांची उपज करणं हा कठीण भाग आहे असं मला वाटतं पर्सनली. मंगेशकर घराण्यासोबत आपले अनेक दिग्गजांसोबत असे संबंध आले असतील की तरी तुमचं गाणं ऐकलंय किंवा काही टिप्स दिल्या आहेत, तर अशा म्हणजे असे कुठले अनुभव आहेत की जे शेअर करावेसे वाटतात? आय एम बीन रिअली फॉर्च्युनेट की इतकं म्हणजे काय बोलणार, सगळीच मंगेशकर फॅमिली त्यांनी आपल्याला किती दिलंय, म्हणजे अक्षरशः हे म्हणणं चूक नाही ठरणार की पिढ्या घडवल्यात त्यांच्या संगीताने. आणि त्यातल्या पंडित हृदयनाथ मंगेशकर दीदी किंवा आशाताई ह्यांच्याशी खूप वेळा भेटण्याचा माझ्या आयुष्यात योग आला, हे मी माझं भाग्य समजतो. आणि पंडितजींबरोबर तर
अनेक ऑकेजन्सवर स्टेज शेअर करायला वा. मिळालं कार्यक्रमांमध्ये, किंवा सारेगमचा आमचा एक अख्खा सीझन त्याला पंडितजी प्रमुख जज होते. हो, पंडितजी हो. आणि सुरेशजी हे 2 प्रमुख जज होते. तेव्हा 4-5 महिन्यांचा काळ त्यांचं मार्गदर्शन मिळणं, वा. त्यांच्याशी ऑफ स्टेज सुद्धा खूप गोष्टी त्यांच्याकडनं समजून घेता येणं, किंवा दीदींना घरी 2दा त्यांच्या भेटण्याचा आमच्या आयुष्यात योग आला. ह्या सगळ्या मला अद्भुत गोष्टी वाटतात आज, म्हणजे ह्या मंडळींना भेटलं असण्याच्या. आणि त्यांच्याकडून काही त्यांनी अशा टिप्स दिलेल्या ज्या आजही लक्षात राहिलेल्या आहेत किंवा त्या गाण्यामध्ये आपण इनकॉर्पोरेट केल्या तशा? म्हणजे पटकन मला आठवण्याने इतक्या गोष्टी आहेत, म्हणजे काय काय सांगू असं. म्हणजे आशाताईंबरोबर मला 10 ते 12 आजपर्यंत कॉन्सर्ट्स करायला मिळाले. म्हणजे सो फॉर्च्युनेट. एक्झॅक्टली, म्हणजे अत्यंत भाग्यवान मी. 2006 साली त्यांच्याबरोबर एक फ्रान्स आणि बेल्जियमचा दौराही मला करायला मिळाला. तेव्हा असेल किंवा भारतात झालेल्या त्यांच्याबरोबरच्या मराठी कॉन्सर्ट्स असतील, त्याच्या रिहर्सल्सना स्वतः आशाताई सुद्धा 2-2 रिहर्सल्सला उपस्थित असायच्या आणि गाण्याकडे किती कॉन्शियस, म्हणजे त्यांचीच गाणी पण त्या स्वतः जग जिंकलेलं त्या व्यक्तिमत्व आहे त्या, पण तरीही किती डिसिप्लिनने त्या रिहर्सल करायच्या. प्रत्येक गाण्याच्या जॉनरप्रमाणे कसे स्वतः बदल करून त्या रिहर्सल्सला सुद्धा गायच्या आणि किती पर्टिक्युलर असायच्या हे मी तेव्हा पाहिलंय. सो डेडिकेशन, गाण्यावरचं प्रेम, पॅशन किंवा डिटेलिंगचा ध्यास असणं म्हणजे काय असतं हे मी त्यांच्याबरोबर काम करताना जवळनं बघितलंय, किंवा त्या आम्हाला सांगायच्या सुद्धा. शब्दोच्चार असतील, गाण्याची रेंज असेल, सुरेलपणा गाण्यात टिकून राहण्यासाठी वेगवेगळे चढ उतार सांभाळायचं कसं गाणं, हे वेळोवेळी त्या रिहर्सलला सांगायच्या छोट्या छोट्या टिप्समधनं. पण ह्या फार महत्त्वाच्या गोष्टी आहेत. आणि मैफलीला आपण किती डेडिकेटेड असायला पाहिजे हा एक गुण सुद्धा एका कलाकारासाठी फार महत्त्वाचा आहे, जो मी त्यांच्याकडनं वेळोवेळी पाहिला. किंवा पंडित हृदयनाथ मंगेशकर यांनी सुद्धा श्वासाचं महत्त्व गाण्यात काय आहे, अतिशय मोलाची गोष्ट आहे की त्यांनी वेळोवेळी सांगितलेली आहे. दुर्लक्ष होऊ शकतं, वाटलं तर छोटासा मुद्दा आहे, पण वजन गायकासाठी श्वासासाठी चांगलं नाही आणि ते कंट्रोल करणं किती आवश्यक आहे हा सुद्धा एक बोलता त्यांनी अनेकदा मुद्दा आमच्याशी शेअर केलेला आहे. या व्यतिरिक्त गायकीमधल्या अनेक गोष्टी, काव्याचा अभ्यास असेल किंवा शब्दोच्चारण, शब्दांचे कसे उच्चार केल्याने कसे परिणाम होतात, ह्या अनेक गोष्टी ह्या दिग्गजांकडनं आम्हाला शिकायला ऐकायला मिळालं. असं गाणं मिळावं म्हणून आजकाल ना सोशल मीडियावर त्या गायकाचे किती फॉलोअर्स आहेत हे पाहिलं जातं. पण हे कसं पाहता मुळात ह्या दृष्टिकोनाकडे, की आता हा जो ट्रेंड झालाय समहाव याकडे? आता याच्यावर खरंच खूप मुळात पटकन आहे. म्हणजे गायक कसं आहे ना, की गायक आहे, त्याची एक शैली आहे, त्यानं सोशल मीडियामध्ये जर तितकंसं त्या वेळ नाही दिला असेल आणि किंवा त्या दृष्टीनं काही एफर्ट्स नसतील घेतले, म्हणून तो गायक म्हणून कमी होत नाही ना. ॲब्सोल्युटली नॉट. म्हणजे अगदी खरा आहे तुमचा मुद्दा. कारण सोशल मीडियाशी फ्रेंडली होणं, येस, नो डाऊट, सोशल मीडियाशी फ्रेंडली होणं इज व्हेरी गुड. कारण ट्रेंड आहे आणि आज त्यामुळे तुम्ही कनेक्ट होता लोकांशी. आज अनेक लोक तुम्हाला सोशल मीडियाच्या प्रेझेन्समुळे तुमची कला त्यांच्यापर्यंत पोचते. काही जण असे असतात की ते तेवढे कम्फर्टेबल नसतात सोशली अपिअर व्हायला, किंवा सोशल मीडियाचा हँग असणं काही जणांना नाही जमत. पण म्हणून कला त्यांच्यातली जी असते की तो एक्स फॅक्टर एखाद्यात जर असेल तर तो खूप महत्त्वाचा आहे. व्हेन इट कम्स हिम ऑर हर टू बी ऑन सम पर्टिक्युलर प्लॅटफॉर्म. जर एखाद्या सिच्युएशनची किंवा एखाद्या गाण्याची, एखाद्या ठिकाणची गरज तो पर्टिक्युलर आर्टिस्ट असणं असेल, तर मला असं वाटतं की अपार्ट फ्रॉम ही ऑर शी बीइंग पॉप्युलर ऑर फॉलोईंग ऑन सोशल मीडिया, जर ते त्या कलेला न्याय देऊ शकणार असेल तर तीच व्यक्ती तिथे पाहिजे. म्हणजे मला असं वाटतं की आता सारेगमचा विषय निघाला, आता सोनू निगम हा विषय निघणं, किंवा ह्या माणसाने कधी इतका सोशली फार विचार केलेला नव्हता, किंवा पंडित भीमसेन जोशी म्हणा त्या काळातले, कोण इतका विचार करत होतं? किंवा मला असं वाटतं सारेगम मध्ये आलेले जजेस जे होते
त्यांनी तरी कधी मग सुरेश वाडकर जी असतील किंवा हृदयनाथ मंगेशकरांचं आपण नाव घेतलं, यांनी कधी इतका विचार गायक म्हणून कधी केलेला होता का? तर कदाचित त्याचं उत्तर नाहीच आहे. एक्झॅक्टली. असं पण आहे की त्या काळी सोशल मीडियाचा तेवढा पण सोनू निगमचं आता त्या काळातले आहेत. मला तेच वाटतं की एखाद्याकडे ती क्वालिटी असेल ना, आणि अपार्ट फ्रॉम दिस, आफ्टर ऑल मला असं वाटतं की एका मोमेंट नंतर एखादी चांगली म्हणजे कलाकृती असेल तर त्याच्याकडे तो न्याय मिळतो त्याला. वरवर दिसताना येस इट कॅन हॅपन, आणि जे थोडंसं अप्रिशिएबल नाहीये की सोशल मीडियाचे फॉलोअर्स किती आहेत बघून एखाद्या किंवा एखादीला संधी मिळणं हे काही काळ राहू शकतं, पण एक लॉंग रेंज किंवा लॉंग लाईफ आपण ज्याला म्हणू ना, ते जर एखाद्या व्यक्तीत चांगला असेल तर ते कधी ना कधीतरी बाहेर चांगलं असणं आवश्यक आहे. डेफिनेटली. तुम्ही गायलेलं म्हणजे तू गायलेलंस आणि तुझं लाडकं गाणं आहे हे, म्हणजे आतापर्यंत जसं तुला वाटतं की हे सुंदर गाणं मला आलं, लाभलं आणि मी त्याला जस्टिस देऊ शकलो. अगेन मी खूप फॉर्च्युनेट आहे की मला गेल्या 15 वर्षात जर आपण म्हणलं तर खूप चांगली ओरिजिनल गाणी गायला मिळाली. म्हणजे फिल्म्समध्ये असतील, सिंगल्स असतील किंवा जिंगल्स असतील, टायटल सॉंग्स असतील. एक त्यातलं सांगणं खरंच खूप कठीण आहे, पण पटकन अगदी त्या सगळ्याच गाण्यांना मी रिस्पेक्ट देऊन एक त्यातनं जस्ट नाममात्र सांगायचं झालं तर खूप जवळचं माझ्या ते आनंदी गोपाळ फिल्ममधलं आनंद घना असं गाणं आहे. मी आणि आनंदी जोशी आम्ही दोघं गायलोय. तर ते इट्स वन ऑफ दोज मेनी सॉंग्स, ब्युटिफुल सॉंग्स विच आय हॅव बीन फॉर्च्युनेट टू हॅव संग. असं ते आहे. नक्कीच. नक्की. वैभवचे फार सुंदर शब्द आहेत, वैभव जोशींचे, आणि ऋषिकेश, जसराज, सौरभ या तिघांनी याचं म्युझिक केलेलं आहे. मम पाऊली तव चाहुली प्राणसये सय कान्हुली रे नंदना मनमोहना ये जागवी संवेदना दे पूर्तताया जीवना आनंद घना मम पाऊली तव चाहुली प्राणासये रे सय कान्हुली. वा, इतकं मधुर वाटतं ना गाणं. अप्रतिम गायलंस आहेस तू, अप्रतिमच गायलंस, आणि त्याचे शब्द सुद्धा मनाला भिडतात नाही. फार कमाल. म्हणजे आणि मुळात अर्थात ज्या पद्धतीनं ते स्वरबद्ध झालेलं आहे आणि तुझ्याकडून ते गायलं गेलेलं आहे, सो इट हॅज गिव्हन जस्टिस टू द वर्ड्स ऑल्सो, द वे इट हॅज बीन फ्रेम्ड. थँक्यू. स्टुडिओमध्ये गाणं रेकॉर्ड करायला जास्त आवडतं की लाईव्ह? व्हॉट इज युअर चॉईस? मी सेफ खेळतोय असं नाही म्हणणार, पण दोन्हीची मजा खरंच वेगळी आहे. कारण लाईव्ह मध्ये ऑडियन्स तुमच्या समोर असतो आणि ती वाईबच वेगळी असते की तुम्ही गाता, ती एक फ्लेअर वेगळी येते तुमच्यात, एनर्जी वेगळी असते लाईव्ह गाताना. डायरेक्ट रिस्पॉन्स तुम्हाला कळतो, दिसतो, तुमच्यापर्यंत पोचतो. सो इट्स अ कम्प्लीट डिफरंट फन सिंगिंग लाईव्ह. एक बंधन नसतं तिथे तुमच्यावर. स्टुडिओत गाताना बंधन असं कसं की आता एखादं फिल्मचं गाणं मी गातोय तर ते ज्या कॅरेक्टरसाठी मी गातोय, ज्या सिच्युएशनसाठी गातोय आणि कुठल्या पर्टिक्युलर ॲक्टर किंवा त्या पर्सनॅलिटीसाठी गातोय, तर याचं एक थोडं बंधन असतं. पण त्याची मजा अशी आहे की तिथे एक आपण हे पहिल्यांदा गातोय ह्याचा याची एक मजा असते, कॉन्फिडन्स असतो, आणि तिथे तुम्हाला काय अप्रोच ठेवायचा आहे हे गाणं गाताना ह्याचं फ्रीडम तुम्हाला असतं, आणि ते कायमचं रेकॉर्ड होणार असतं, कायम ते राहणार असतं, अशी गोष्ट आहे. सो त्याची मजा आणि त्याचा आनंद वेगळा आहे. म्हणजे सो एक प्रश्न मला कायम असा पडतो, म्हणजे मी अनुराधाजी यांना देखील हा प्रश्न विचारला, त्यांनाही अनेकदा हा प्रश्न पडतो की मी त्यांना म्हणते की अनुराधाजी आपण हे गाणं गा आमच्यासाठी किंवा काय, पण मग कॉपीराईट हा इतका विषय, आज इतका जटिल हा विषय झालाय. मला ना फार जबाबदारीने बोलतेय मी ही गोष्ट. मला असं कायम वाटतं की
कॉपीराईट हे आहेत ज्याचे त्याला मिळाला पाहिजे, अजिबात दुमत नाही यामध्ये. कॉपीराईट हा लॉ आला, अमेंड झाला, हे खरंच उत्तम झालेलं आहे. मात्र ह्या सगळ्यामध्ये काय होतं की एका ठराविक सेकंदा म्हणजे 10 सेकंदाच्या वर 11व्या सेकंदाला जरी आपलं गाणं गेलं तरी स्ट्राईक येतो. आणि ह्या सगळ्यामध्ये मला असं वाटतं गायकांचंही नुकसान होतं, कारण त्यांना ती गाणी गाता येत नाहीत. आणि ती गाणी जशी पूर्वी कशी म्हणजे मला आठवतं जुन्या काळातल्या सिबा का गीतमालापासून जशी ते लोक अशी म्हणजे अशी खेळवलेली असायची आणि ते पाहायची अरे ह्या टॉप नंबर 1 टॉप 3 गाणी कुठली असतील किंवा काय, तो जो एक ट्रेंड होता. तर लोकांना आवडतात गाणी गायला, गुणगुणायला, ऐकायला, थोडंफार मध्ये मध्ये चालवायला. पण आता इतके रिस्ट्रिक्शन्स आले आहेत ना की ते गाणं ना किल होतं असं वाटतं. आता हा खूप मोठा विषय आहे. पण कसं आहे की प्रोडक्शन ज्या प्रमाणात होत आहे आणि त्याचं वेगवेगळ्या ठिकाणी होणारं सादरीकरण, त्याचं बिझनेस मॉड्यूल्स जी आहेत, तर ती परत त्याचे जे निर्माते आहेत म्हणजे गायक असेल, लिरिसिस्ट असेल, कंपोजर्स आहेत किंवा प्रोड्युसर्स आहेत, तर या सगळ्यांच्या पर्यंत त्याचं श्रेय पोचणं मे बी कुठेतरी या चांगल्या हेतूतनं हा निर्माण झालेला आहे हा मुद्दा जो आहे कॉपीराईटचा. आता तो सर्व प्लॅटफॉर्म्सवर एक्झिक्यूट होणं आणि सगळ्यांनाच त्यातनं काय म्हणतात त्याला सॅटिस्फाईंग टू एव्हरीवन हे होणं टेक्निकली मुश्किल आहे असं मला वाटतं. सो परफॉर्म करताना किंवा म्हटलं तसं की बरोबर कधी कधी स्ट्राईक येतो एका ठराविक ह्याच्या पुढे गेल्यानंतर. पण मला असं वाटतं की दोन्ही पॉझिटिव्ह अँड निगेटिव्ह असतात, तसं हा मुद्दा आहे. नाण्याला दोन्ही बाजू आहेत. एक्झॅक्टली तसं की ते सगळ्यांनाच म्हणजे परफॉर्मर्सना आणि ज्यांनी निर्माण केलं त्या सगळ्यांना प्रत्येक केसमध्ये सॅटिस्फाईंग असं ते होणं थोडंसं मुश्किल आहे. इट्स अ व्हेरी ट्रिकी थिंग असं मला ऍट धिस स्टेज तरी वाटतं. पण ह्यातला काहीतरी मधला मार्ग हा निघाला पाहिजे. येस, आणि निघेल म्हणजे मे बी लवकरच त्यातनं काहीतरी हे निघेल की इट कीप्स एव्हरीवन हॅपी असं. इट शुड असा काहीतरी मार्ग निघावा, त्यासाठी कोणीतरी प्रयत्न करावेत आणि तो असा मध्यम मार्ग असावा की जो कोणाच्याही कॉपीराईटला नुकसान न देता त्याचे राईट्स अबाधित ठेवत गाण्यालाही तितका न्याय देऊ शकेल. घरातूनच तुम्हाला संगीताचा खरं तर वारसा हा लाभलेला आहे. संगीताचं शिक्षण घरातून कसं सुरू झालं हे ऐकायला नक्की आवडेल. आणि बालपणामधलं असं कुठलं वय होतं की जेव्हा घरच्यांनाही वाटलं की आता शास्त्रोक्त संगीताचं शिक्षण मिळावं किंवा ही ती वेळ आता आलेली आहे? ओके, आमच्या घरात खरंच म्हणजे खूप ही मोठी गोष्ट आहे की या क्षेत्रात येण्यासाठी जो एक घरचं कुठेतरी तो संगीताचा संस्कार लागतो किंवा बॅकिंग लागतं ते मला मिळालं. आणि माझे वडील व्हायोलिनिस्ट तर आहेच आहेत, या व्यतिरिक्त ते खूप वर्ष गायक म्हणून त्यांनी वेगवेगळ्या स्तरावर काम केलेलं आहे. आणि माझा काका सुद्धा तो आता नाही आहे पण कंपोजर होता, अतिशय चांगला म्युझिशियन, स्टुडिओ होता पुण्यात त्याचा. सो एक म्युझिकल वातावरण आमच्या घरात लहानपणापासून मी अनुभवलं. एक छोटीशी आठवण मला बाबा सांगतात की मी अगदी लहान होतो, मे बी 2री-3रीच्या एजला असेल, आणि तेव्हा शराबी फिल्म बच्चन साहेबांची येऊन काही वर्ष झाली होती जस्ट. तर त्यातलं इंत्या होगईचा जो पीस आहे, म्युझिक पीस आहे सोलो व्हायोलिनचा, तर तो मी बाबा मला शाळेत सोडायला जाताना मी गुणगुणताना बाबांनी ऐकलं. आणि तो तसा कठीण पीस आहे सोलो व्हायोलिनचा. दारी रारी रा रा रा, दारी रारी रा रा रा, दारी रा 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 री रा रा, दारी रारी रारी रा रा री रा री रा रा दारी, दारी रा रा री री. हा मी तेव्हा गात होतो त्या लहान असताना. तेव्हा बाबा म्हणले की ते ऐकून मला कुठेतरी असं वाटलं की अरे ह्याच्यात म्युझिकचा एक जर्म आला आहे आणि ह्याला आता शिकायला आपण घातलं पाहिजे. आणि मग त्यानंतर त्यांनी मला फॉर्मल शिकायला घातलं. पुण्यात दिवाण संगीत विद्यालय म्हणून आहे, तिथे मी पहिले काही वर्ष शिकलो. आणि मग कुंभोजकर सरांकडे, मग कोपरकर सरांकडे गेलो. पण ही सुरुवात माझी झाली घरात. मी गुणगुणायचो, गायचो, ते ओळखून आईबाबांनी मला
शिकायला घातलं. बरं, अर्थात गुरूंची नावं घेतलेली आहेत, तर त्यांच्याकडून जेव्हा शिक्षण शास्त्रोक्त सुरू झालेलं होतं आणि तो जो काळ होता की आता सारेगमपा आलेला आहे किंवा अशा पद्धतीची काही कॉन्टेस्ट होतीये, त्यांच्यासाठी देखील हा नवीनच अनुभव असेल त्या काळातला. तर मग त्यांनी सुचवलं होतं की सारेगमच्या ऑडिशनसाठी जा, की कसं काय नेमकं झालं होतं? नाही, ॲक्च्युली म्हणजे मी कोपरकर सरांकडे किंवा कुंभोजकर सरांकडे ते प्युअर क्लासिसिस्ट आहेत आणि शास्त्रीय व्होकलसाठी मी त्यांच्याकडे जायचो. पण त्यांनी कधी मला कुठल्या गोष्टीसाठी थांबवलं नाही. ही खूप मोठी गोष्ट आहे, कारण अतिशय म्हणजे म्हणतो ना असं की साधना ती फार वेगळी आहे आणि जी त्यांच्याकडे मी अनुभवली आहे, ऐकलंय त्यांच्याकडे समोर बसून. आवाजाला आकार कसा दिला मुळात? मी सुरुवात जेव्हा केली होती दिवाण संगीत विद्यालय म्हणलं तसं, की तिथे जे काही परीक्षा आपण देतो, फॉर्मल जे काही शिक्षण असतं ना, थिअरी पण, ती मी 1-4 वर्ष तिथे आधी शिकलो आणि ह्या दोन्ही माझ्या गुरूंकडे गायकी बेस्ड शिक्षण त्यांच्याकडे जास्त असायचं. म्हणजे खूप मोठे सिनियर तेव्हा विद्यार्थी पण तेव्हा शिकत होते मी जेव्हा त्यांच्याकडे जायला लागलो. तर ऐकून पहिले काही महिने फक्त ऐकायला आम्ही बसायचो तिथे आणि मग त्यांनी ॲक्च्युली आम्हाला गाणं शिकवायला सुरुवात केली, की आकार असेल, वेगवेगळे राग असतील, त्याची चलनं आहेत, लगाव आहे, स्वरांचं स्वरज्ञान असेल, पिचिंग, ह्या सगळ्या गोष्टी किंवा तानांचे काही पलटे, त्याचे रियाजाच्या पद्धती. पण हा एक प्युअर क्लासिकल मधला भाग आहे जो तुम्हाला एक गायक म्हणून बैठक तुमची तयार व्हायला, आवाज तयार व्हायला मदत करते. आणि मी जेव्हा ह्या रियालिटी शोजसाठी भाग घेतला तिथे ह्या बेसचा उपयोग तुम्हाला होतो असं मला वाटलं. कारण तिथे मी जेव्हा जाहिराती येतात किंवा कुठनं आपल्याला बाहेरनं कळतं की अरे ह्या ऑडिशन्स आहेत, मग भाग घेऊन बघूया, तेव्हा घरच्यांनी प्रोत्साहन दिलं किंवा म्युझिक फील्डमधले आमचे जे कलिग्ज आहेत त्यांच्याबरोबर काम करून त्यांचे विचार ऐकून सुद्धा कुठेतरी प्रेरित झालो की आपण ह्याच्यात भाग घेतला पाहिजे, टू गेट अ ब्रॉडर व्ह्यू ऑफ म्हणजे म्युझिकल प्लॅटफॉर्म, की किती वेगळ्या प्रकारचं संगीत आजूबाजूला चालू आहे, बरोबर, ते तिथे गायलं गेलं, ऐकलं गेलं. सो त्या उद्देशाने सुद्धा ह्या प्लॅटफॉर्म्समध्ये मी भाग घेतला आणि विच हेल्प मी डेफिनेटली. आणि सारेगमप जिंकल्यानंतर कसा टर्निंग पॉइंट आला आपल्या करिअरमध्ये? सारेगमचं नक्कीच, कारण त्या काळात रियालिटी शोज डेफिनेटली कमी होते आणि सारेगमचा मंच तर खूप पॉप्युलर होता, ज्यामुळे मी काय किंवा खूप कलाकार अनेक लाखो लोकांपर्यंत पोचलं की हे गातायत भाऊ, आणि त्यामुळे तो रीच मिळाला, डेफिनेटली एक कॉन्फिडन्स मिळाला आणि प्रोफेशनल स्टेजला काम करण्याच्या अपॉर्च्युनिटीज सुद्धा या रियालिटी शेड्यूल्स नंतर ओपन अप झाल्या. सो इन ऑल दीज सेन्सेस त्याचा खूप वाटा आहे नक्कीच करिअरमध्ये. पण अशा रियालिटी स्पर्धा जिंकल्यानंतर इंडस्ट्रीमध्ये काम सहज मिळतं का, की त्यासाठी स्ट्रगल करावा लागतो? काही जणांच्या बाबतीत हे पण झालेलं आहे की रियालिटी शोज मधनं डायरेक्ट त्यांना मोठ्या अपॉर्च्युनिटीज मिळाल्या आणि काही जणांना तो स्ट्रगल सुद्धा करायला लागतो, कारण इट इज नॉट दॅट इझी. म्हणजे अपॉर्च्युनिटी एखाद्याला डायरेक्ट जरी मिळाली तरी त्या अपेक्षांना टिकून राहणं हा एक मोठा चॅलेंज निर्माण होतो. एक्झॅक्टली. आणि आता काही जणांना इमिजिएट ओरिजिनल अपॉर्च्युनिटीज मिळत नाहीत, त्याच्यासाठी परत तो एक वेगळा स्ट्रगल आहे, कारण स्पर्धेचा मंच आणि त्यानंतर डायरेक्ट प्रोफेशनल लेव्हलला जेव्हा तुम्ही कम्पीट करता किंवा एखाद्या प्रोडक्शन मध्ये त्या डिमांड्सला तुम्ही कसे उभे राहताय आणि ते प्रेशर्स कशी हँडल करताय आणि प्रोफेशनल लेव्हलला तुम्ही किती न्याय देताय, इज अ डिफरंट बॉल गेम. त्याचा एक एक्सपिरियन्स निर्माण व्हायला काही काळ पण जायला लागतो. तुमच्यात तेवढी इच्छाशक्ती पण पाहिजे, थोडासा सरेंडर करण्याची पण एक वृत्ती तुमच्यात पाहिजे, पेशन्स पाहिजे. सो या सगळ्या गोष्टींनंतर एखादा एक मोठ्या पल्ल्याचा कलाकार घडत जातो असं माझं मत आहे. म्हणजे सो तो एक वेळ लागतो. म्हणजे बरं, इंडस्ट्रीमध्ये आल्यानंतर की जेव्हा ब्रेक मिळाला तेव्हा पहिली मूवी मिळालेली
काय फिलिंग होती आणि पहिलं गाणं कुठलं होतं आणि आठवतं का त्यावेळेचे अनुभव? नक्कीच म्हणजे रेकॉर्डिंगचे कसं Definitely. वाटलेलं? आपला पहिला पिक्चर, पहिला सिनेमा. खूप नक्कीच अतिशय ती एक वेगळी भावना असते आणि प्लेबॅक एक्झॅक्टली नुसतं माहीत असतं ना डोक्यात, म्हणजे त्या अर्ली एजमध्ये उत्साह खूप असतो की आपल्याला प्लेबॅकसाठी गायचं आहे, स्क्रीनसाठी गायचं आहे. पण ॲक्च्युअली जेव्हा आपल्याला एखादी ती अपॉर्च्युनिटी मिळाली तेव्हा ते आधी विश्वास ठेवायला अवघड जातं की अरे आपला आवाज 70 mm स्क्रीनला ऐकू येणार आहे. बरोबर. पण मला पहिल्यांदा ही अपॉर्च्युनिटी मिळाली सलील कुलकर्णी, डॉक्टर सलील कुलकर्णी यांच्याकडे, कारण त्यांचे 2 फिल्म्स होत्या, पांढर आणि विठ्ठल विठ्ठल नावाच्या, बरं. ज्याच्यामध्ये अगदी छोटे छोटे भाग मी गायलो, पण स्क्रीनसाठी गायलेली ती पहिली अपॉर्च्युनिटी होती माझी आणि त्यामुळे ती कायम लक्षात राहणारच. आणि मग त्यानंतर फुलफ्लेज मला पहिलं सोलो असं माझं मिळालं ते कधी तो रिमझिम झरणारी बरसात, मुंबई पुणे मुंबई या फिल्मसाठी. खरं. तेव्हा एक फुल फ्लेज सॉन्ग 70 mm स्क्रीनला थिएटरमध्ये बसून ऐकायला आपला आवाज खूप मजा आली आणि दॅट वॉज अ व्हेरी स्पेशल फिलिंग. कायम ते स्पेशल राहील. म्हणजे तू पुण्याचा आहेस आणि मला असं वाटतं की हे गाणं जेव्हा रेकॉर्ड होत होतं तर तुझंही मुंबई पुणे होत होतं. तर खरंच चालू होतं तेव्हा माझं तसं. म्हणजे कारण मी तेव्हा पुण्यात बेस्ड होतो आणि मुंबईला मी आणि आमचे काही मित्र आम्ही शेअर करून राहायचो, सगळेच जण स्ट्रगल करत होते आणि तेव्हा मग पटकन काही अशी अपॉर्च्युनिटी असेल, कोणाला व्हॉइसची ऑडिशन द्यायची असेल तर पुण्याहून आम्ही यायचो, गाणं ऐकवायला जा, स्क्रॅचेस गा, खरं. ते करा, पटकन काम संपून पुण्यात जा. मग पोचलोय आणि कित्येकदा असं आलंय की पुण्यात पोचलो मुंबईहून आणि परत कॉल आलाय की अरे उद्या एक आपल्याला स्क्रॅच रेकॉर्ड करायचंय. पण तेव्हा एक तो उत्साह पण असतो आणि खरं. तुमची गरज पण असते कामाची की आज मी आलोय म्हणून आता उद्या परत कुठे जायचं नाही, उद्या मी परत कित्येकदा बसनी एशियाडनी मी आलेलो आहे. बर. सो त्या काळात मुंबई पुणे मुंबईच्या फिल्मसाठी अविनाश विश्वजित आमचे मित्रच आहेत, पण आज त्यांनी कित्येक फिल्म्स केलेल्या आहेत, सक्सेसफुल म्युझिक डिरेक्टर्स आहेत ते. पण तेव्हा ती दिलेली अपॉर्च्युनिटी आणि त्याचं योगायोगाने नाव आहे मुंबई पुणे मुंबई, विषयही तो पुणे मुंबईचा होता, तेव्हा जे मी करतच होतो आत्मीयतेने. सो तो खूप एक छान योगायोग होता की तेव्हा ती फिल्म मला करायला मिळाली ऍज अ सिंगर. कायम असं वाटतं की मला असं वाटतं की तू आणि तुझी बायको पत्नी तुम्ही दोघेही ह्याच फील्ड मधले आहात आणि ज्यावेळी तुमचं लग्न झालं लोक फार सुखावलेले, प्रेक्षकांना आनंद झालेला की अरे वा हे कपल झाले. हा बरं. हा म्हणजे तो अनुभव कसा होता प्रेक्षकांकडून ते रिसीव्ह करण्याचा? की खूप मस्त. म्हणजे आम्ही दोघंही एकाच कॉलेजचे आणि तेव्हापासून आमची खूप वर्षांपासून फ्रेंडशिप होतीच. म्हणजे आमचं लग्न व्हायच्याही खूप वर्ष आधीपासून आम्ही चांगले मित्र आहोत. आमचा सगळा ग्रुप आजही वेगळ्या लेवलला सगळेजण काम करत आहेत. फॅमिलीज आमच्या माहीत होत्या. सो आम्हाला तसं मित्र म्हणून एकत्र बरेच वर्ष आधीपासून लोक पाहत होती. म्हणजे म्युझिक परफॉर्मन्स आमचे फॉलो करणारे सुरताल सारख्या कार्यक्रमातनंही आम्हाला लोकांनी पाहिलं होतं. आणि मग त्यातनं जाऊन पुढे आमचं लग्न झालं तेव्हा खूप छान लोकांच्या प्रतिक्रिया होत्या आणि लोकांनी खूप आनंद व्यक्त केला होता की आम्ही दोघं एकत्र आलोय ते. आणि ते बघून आम्हाला छान वाटायचं की आपला दोघांचा हा डिसिजन इतक्या लोकांना आवडतोय आणि दे आर हॅपी. सो एक तो कॉन्फिडन्स की येस वी टूक द राईट डिसिजन आणि आपण एकमेकांबरोबर आहोत ह्याचं अजून छान वाटलं. म्हणजे आणि घरी कसं सांगितलं होतं आणि त्यांना धक्का बसला की कुणकुण होती? कुणकुण आमच्या घरी नव्हती टू बी व्हेरी फ्रँक, पण धक्का नाही आणि दे वर हॅपी. कारण मी म्हणलं जसं की फॅमिलीजमध्ये ओळख होतीच, म्हणजे सगळेच जण एकमेकांना ओळखत होते. पण येस थोडासा सरप्राईज्ड एलिमेंट होता, पण खूप वेलकम केलं त्यांनी आमचा हा डिसिजन. आणि म्हणजे प्राजक्ताच्या बाबांचं सुद्धा खूप एक छान गोष्ट की त्यांनी फक्त एवढंच मला सांगितलं. मी जेव्हा त्यांना भेटायला गेलो, खूप लहान होतो, आमचं लग्न लहान वयात झालं, म्हणजे मी 23 वर्षाचा हार्डली होतो. पण त्यामुळे ती थोडी भीती होती की आता आपण लग्न आता होणार आहे. पण ही ऍक्सेप्टेड इट सो नाईसली. तुम्ही दोघांनी डिसिजन घेतलाय ना, तुम्ही दोघं कॉन्फिडंट आहात एकमेकांविषयी, जस्ट गो अहेड. हे दोन्हीकडनं आम्हाला प्रतिक्रिया होती. सो वी आर व्हेरी फॉर्च्युनेट दॅट केस. पण ह्या सगळ्यामध्ये
तुम्ही दोघेही एकाच फील्डमधले आहात आणि त्यावेळी आणि हे जे फील्ड आहे म्हणजे कला क्षेत्र हे थोडंसं अनसर्टन आहे. हा काही कुठला ऑफिस जॉब नाही आहे, exactly. त्यामुळे फिक्स नाही आहे, काहीच ना वेळ फिक्स आहे ना, येणारे चॅलेंजेस फिक्स आहेत, कारण चॅलेंजेस सुद्धा कालानुरूप बदलत राहतात. अशा ह्याच्यामध्ये दोघंही एकाच प्रोफेशन मधले असे काय एक धाकधूक होती मनामध्ये की कसं पुढे आपण संसार करतोय किंवा काय? म्हणजे ऑनेस्टली आम्हाला तो विचार तेव्हा आलाच नाही एकदाही. म्हणजे लव्ह मॅरेज आमचं आहे, पण तरी सुद्धा एक हा विचार की दोघंही एकाच क्षेत्रातले आहोत तर कसं होईल बाबा आपलं. आणि तेव्हा तर मी म्हटलं जसं की आम्ही 23-24च्या एजमध्ये होतो. खूप काय असं रेग्युलर अर्निंग सुरू आहे वगैरे असं नव्हतंच. म्हणजे आम्ही वी आर जस्ट एन्जॉईंग म्युझिक. बरोबर, अपॉर्च्युनिटीज. हा, म्हणजे ह्या ह्याच्यात होतो. पण तेव्हा कुठेही आमच्या मनात हा विचार आला नाही की पुढे कसं होईल. ह्याच क्षेत्रातले दोघं असताना अप्स अँड डाऊन्स असतात कुठल्याही क्षेत्रात. पण वी जस्ट म्हणजे काय म्हणतात त्याला, आपलं गट फिलिंग फॉलो करतो ना, तसं वी जस्ट फॉलोड इट. आणि मला असं वाटतंय की तो एकमेकांवरचा विश्वास आणि कम्प्लिटली कन्व्हिन्स्ड डिसिजन आम्ही होतो दोघंही हा डिसिजन घेताना. सो त्यामुळे फॉर्च्युनेटली कधीच आज आता 21 वर्ष झाली लग्नाला, तरी असं नाही वाटलं की दोघंही आपण एका क्षेत्रातले असताना हा डिसिजन घेतला हे बरोबर का चूक, का हा घेताना खूप विचार करायला पाहिजे होता, असं कधीही वाटलं नाही देवाच्या कृपेने. वा, आजकाल ना तरुणाईची टेस्ट बदलली असं वाटतं का? त्यामुळे गाणी सिलेक्ट होताना किंवा ज्या पठडीतली गाणी बनतायत त्याच्यातही ती एक छाप आपल्याला जाणवते. आधीसारखी आता गाणी तयार नाही होत, याची खंत वाटते का? अगदी म्हणजे मला असं म्हणायचं आहे फक्त की मगाशी जो आपण मुद्दा बोललो ना की एक अटेन्शन स्पॅन थोडा कमी होणं किंवा रील्स आणि खूप शॉर्टर फॉर्मॅटची आवड निर्माण होणं, हा थोडासा मला असं वाटतो की एक अगेन हे माझं पर्सनल मत आहे की आय डोंट वॉन्ट टू जनरलाइज इट, पण माझं पर्सनल मत आहे की त्यामुळे ना म्युझिक मधला ठहराव थोडा कमी झालाय. ती थोडीशी निगेटिव्ह साईड मला वाटते. अदरवाईज नवीन जे ट्रेंड्स येत आहेत किंवा नवीन जॉनर्स किंवा आजच्या जनरेशनची टेस्ट ही कायम बदलत राहणार. मे बी आम्ही जेव्हा 20s मध्ये होतो किंवा 30s मध्ये होतो तेव्हा आधीच्या लोकांनाही असं वाटलं असेल की अरे हा आत्ताचं हे म्युझिक करतायत हे ना समाव जरा वेगळं आहे, आपल्यापेक्षा एकदम वेगळंच आहे, जसं आत्ता वाटू शकतं आपल्याला. सो चेंज हा वेलकम आहे अँड इट विल बी कॉन्स्टंट. सो त्याच्याबरोबर आपल्याला जुळवून पण घेतलं पाहिजे, कारण प्रत्येक चेंज होणाऱ्या गोष्टीमध्येही चांगलं काहीतरी असतंच. पण आय वुड लव्ह की तो ठहराव परत आला आपल्या म्युझिकमध्ये. तर ती स्पेस, म्युझिक इज टू काम यू और टू लाईक तुम्हाला कम्फर्ट करणारी गोष्ट आहे म्युझिक. सो त्याच्या ठहराव हाच अल्टिमेटली फिरून परत येईल असं मला वाटतं. बरं, रोज रियाज कसा करतोस आणि रियाजाचा असा काही ठराविक पद्धत आहे का किंवा वेळ आहे का की यावेळी रियाजाला बसायचंच? प्रयत्न करतो की सकाळीच व्हावा, पण आता शेड्यूल्स हल्ली इतकी वर खाली झालेली असतात की तो रोज अगदी सकाळीच करायला जमेल असं नाहीये. पण हे मात्र आहे की मी प्रयत्न करतो की रोज रियाज हा झालाच पाहिजे. अगदी ट्रॅव्हलिंगचे दिवस सोडून द्या किंवा खूप हेक्टिक शेड्यूल होतं तेव्हा खूप ताण यायला नाही पाहिजे म्हणून काही दिवस नाही रियाज डेलिबरेटली करत, पण अदरवाईज रोज तानपुऱ्या सोबतचा रियाज हा झालाच पाहिजे ह्याचं मी नक्की पाळतो. म्हणजे एखादा राग घेऊन रियाज युजली तसाच सगळेजण करतात की एखादा राग घेऊन, तसाच मीही करतो पण तानपुऱ्या सोबतचा. लाईव्ह गाणी गाणं हे जास्त आवडतं की रेकॉर्डिंग? नाही, मी म्हटलं असं की दोन्ही मला तेवढंच आवडतं, कारण दोन्हीत मजा आहे. म्हणजे सो आय लव्ह बोथ. काही दिवसांपूर्वीच स्वतःचं हक्काचं घर देखील आता झालेलं आहे, तर ती एक फिलिंग कशी आहे? आणि ह्या घरामुळे पार्लेकर किती सुखावले आहेत की सतत एक कानाला सुमधुर स्वर हा ऐकू येतोय. देवाचे आभार मानेन मी की स्वतःचं घर होणं ही कुठल्याही व्यक्तीसाठी खूप आनंदाची गोष्ट असते. आणि मी आणि प्राजक्ता आम्ही दोघंही एक 10-12 वर्ष जवळजवळ आम्ही आणि आमची मुलगी आम्ही मुंबईत रेंटनी राहत होतो.
आणि त्यानंतर पार्ल्यामध्ये स्वतःचं घर झालं. बाप्पाची कृपा आहे. सो मी देवाचे आभार मानतो. आमच्या सगळ्याच आजवर माझे सर्व मित्रमैत्रिणी, हितचिंतक, घरचे, ह्या सगळ्यांमुळेच हे झालेलं आहे. पण ते झालं याचा खूप आनंद आहे. आणि पार्ल्यात तुम्ही म्हणलात तसं गेली 12-13 वर्ष मी पार्ल्यातच आम्ही राहतोय आणि खूप वेगळ्या क्षेत्रात काम करणारे कलाकार पार्ल्यात आहेत. खरं रादर मुंबईच भरलेली आहे, सगळीच मुंबई कलाकारांनी भरलेली आहे. पण पार्ल्यात राहून तिथेच स्वतःचं घर झालं. सांस्कृतिक वातावरण इतकं छान आहे पार्ल्यामध्ये, तर अशा ठिकाणी स्वतःचं घर झालं याचा खूप आनंद आहे. आणि शेजाऱ्यांना किती पर्वणी आहे त्याची. म्हणजे आय होप की त्यांना ती परवानगी कारण सारखे आधी रियाजाचे आवाज असतील किंवा आमची गाणी बसवणं असेल, वेगवेगळ्या कार्यक्रमांसाठी म्युझिक सतत ऐकणं असेल, सो हे सतत कळत नकळत पार्लेकर हे कलाकार मंडळीच आहे, ते श्रोते आहेत पार्लेकर, त्यामुळे सो आय होप की त्यांना आवडत असेल. नक्कीच अभिनंदन त्यासाठी. आणि मला असं वाटतं पुढच्या काही काळामध्ये तू सुद्धा नवीन नवीन काही एक्सपेरिमेंट्स करशील, आमच्यासमोर नवीन गाणी घेऊन येशील अशी आम्ही अपेक्षा ठेवतो. आणि आता आपण उत्तरार्धाकडे येतोय शोच्या, त्यामुळे जाता जाता नक्कीच एखादंसं गाणं जे तुला वाटतं की हे मला गाणं म्हणून आवडतं, असं एखादं गाणं गुणगुणायला आज आमच्या प्रेक्षकांसाठी म्हणून आवडेल. जरूर. अलगद वाऱ्यावर उडती बट सांगते तुला, हलकीच लवती पापणी बघ सांगते तुला, गुंतले जीव हे आपले की जसे ओढ चंद्राची सागरा, साथ दे तू मला, साथ दे तू मला, साथ दे तू मला, साथ दे तू मला. वा, अप्रतिमच, अप्रतिम. थँक्यू सो मच. आज तू इथं आलास आणि आम्हाला खूप सुंदर गाणी तुझ्या आवाजातली ऐकता आली आणि थेट ऐकता आली, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि खूप काही जाणूनही घेता आलं. थँक्यू सो मच. थँक्स, सिन्सिअरली थँक्स टू यू. थँक्स. आज आम्हाला वेळ दिला त्याबद्दल अनेक धन्यवाद. कॉफीमध्ये आल्याबद्दल. कॉफीमध्ये आता वेळ झालेली आहे इथेच थांबायची, पण तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा फक्त जय महाराष्ट्र.